दादा नेमकी आज काय चर्चा झालेली आहे, काही ठोस आश्वासन मिळालंय का पीएमआरडीचं? हे ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीच्या माध्यमातून आज जो मोर्चा पीएमआरडीवर काढला होता, ज्यामध्ये आमदार साहेब बाबाजी काळे आणि माजी खासदार शिवाजीदादा सुद्धा यामध्ये सहभागी झाले होते. सगळेच लोकप्रतिनिधी तालुक्यातले यामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. पीएमआरडीएच्या माध्यमातून जे सुरुवातीचे काही 5 महत्त्वाच्या मिसिंग लिंक्स आहेत, या मिसिंग लिंक्सचे टेंडर्स त्यांनी आधी फ्लोट केलेले आहेत. याबरोबर आणखी 11 मिसिंग लिंक्स जे आहेत, या 11 मिसिंग लिंक्सचं काम साधारणतः पुढच्या 2 महिन्यामध्ये आचारसंहितेचा आणि या सगळ्याचा विचार करता 2 महिन्यामध्ये सुरू होणं अपेक्षित आहे. याचबरोबरीनं MIDCचे जे अंतर्गत रस्ते, या अंतर्गत रस्त्यांची एक डेडलाईन ही अपेक्षित आहे, जी सगळ्या उद्योजकांची चिंता आहे की एवढा मोठा रेव्हेन्यू देणारी MIDC आहे, परंतु त्यामधले जे अंतर्गत जे रस्ते आहेत, या अंतर्गत रस्त्यांच्या बाबतीत नेमकी काय भूमिका आहे, तिथल्या क्वालिटी अश्युरन्सचं काय, या सगळ्या गोष्टीविषयी MIDCकडून एक अश्युरन्स हा मागितलेला. MIDC 3 टप्प्यांमध्ये हे काम करतं असं आता अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. पहिले 10 किलोमीटर, नंतर 10 किलोमीटर आणि नंतर 10 किलोमीटर. पुणे नाशिक नॅशनल हायवेच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीतलं जे स्टेटस आहे, यामध्ये जे पीएमआरडीकडून भूसंपादन अपेक्षित आहे त्याची मोजणी सुरू आहे आणि हे सगळं काम सुरू व्हायला साधारणतः आता मार्च ते एप्रिल हा पुढचा काम आहे. निविदा प्रक्रिया संपून त्यानंतर टेक्निकल बिड, फायनान्शियल बिड या सगळ्या गोष्टींनंतर मार्च ते एप्रिलपर्यंत पुणे नाशिक हायवेचं काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे. तळेगाव चाकण शिक्रापूरच्या बाबतीमध्ये हे टेंडर फ्लोट केलेले जो एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे त्याचा, आणि त्याचबरोबरीनं जे एक्झिस्टिंग विथला जे स्ट्रेंथनिंग आहे रस्त्याचं, याचं काम आता यासाठी निधी मंजूर झालेलं आहे. त्याचंही काम हे लवकर सुरू होईल असं हे संपूर्ण त्यांनी आश्वासन केलं. आता दर महिन्याला याचा रिव्ह्यू घेऊन हे काम नेमकं किती पुढे जात आहे आणि त्यामध्ये नेमकी काय प्रगती दिसते हे पाहणं इथून पुढे महत्त्वाचं आहे. प्रत्यक्षात कधी या कामाला सुरुवात होईल? प्रत्यक्षात पीएमआरडीएची जी 5 कामं, या कामांना साधारणतः महिन्याभरात सुरू होणं अपेक्षित आहे. जे मिसिंग लिंक्स आहेत, पुढच्या 11 कामं आहेत, ही साधारणतः पुढच्या 2 महिन्यात सुरू होणं अपेक्षित आहे. नॅशनल हायवेचं काम जे आहे हे पुढच्याच मार्च एप्रिलमध्ये या नॅशनल हायवेच्या पूर्ण एलिव्हेटेड कॉरिडॉरचं काम सुरू होणं अपेक्षित आहे. आणि त्याच पद्धतीने तळेगाव चाकण शिक्रापूरचा आत्ता निविदा प्रक्रिया स्तरावर त्यांनी निविदा मागवलेल्या आहेत आणि आता त्या निविदा भरण्यानंतर त्या पुढची गोष्ट ही समोर येईल. मेट्रोच्या पिलरमुळे या कामाला जो दिरंगाई होऊ शकते का? नाही, मेट्रोचं अजून यामध्ये अंतर्भाव झालेला पूर्णपणे नाही आहे. त्याच्यासाठी प्रोव्हिजन झालेली आहे, मेट्रोसाठी प्रोव्हिजन आहे, पण मेट्रोमुळे कामाला डिले, दिरंगाई अशातला भाग नाही आहे. मेट्रोचा प्रस्ताव, मेट्रोचा आपण पाठपुरावा करतोय, पण मेट्रोला जर मेट्रोने होकार दिला तर त्यासाठीची प्रोव्हिजन ही ऑलरेडी डिझाईनमध्ये, नॅशनल हायवेच्या डिझाईनमध्ये केलेली आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पुढचं फॉलोअप तुम्हीच घेणार का? कारण की अनेक वेळा आश्वासन दिलं जातं, नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. नाही, 100%. त्यामुळे आम्ही सगळे लोकप्रतिनिधी या नात्यानं हा फॉलोअप आधीही घेत होतो आणि या पुढच्याही काळात आता जी टाईमलाईन दिलेली आहे ही टाईमलाईन व्यवस्थित पाळली जाईल यासाठी आम्ही सगळे फॉलोअप घेऊ. आणि पीएमआरडीए यामध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून, नोडल एजन्सी म्हणून पीएमआरडीची भूमिका महत्त्वाची आहे. दादा, दुसरा प्रश्न म्हणजे ATS कडून कोंढवा भागामध्ये धर्मगड किंवा मोहिमा धर्मगड सुरू केले गेले, तर दुसरीकडे कोंढवा परिसरामध्ये आय लव्ह मोहम्मदचेही मोठ्या प्रमाणामध्ये बॅनर आता झळकवले जातात. नाही, हे कुठल्याही प्रकारच्या पोलरायझेशनला कोणीही कधीही सपोर्ट करणार नाही, पण ही जर पोलिसांनी कारवाई केली असेल तर नक्की काय इंटेल आहे याची माझ्याकडे पूर्ण माहिती नाही. त्यामुळे अशा विषयावर पूर्ण माहितीशिवाय भाष्य करणं योग्य ठरणार नाही. योगेश कदमांनी सचिन घागरांना शस्त्र परवान्यासाठी सांगितलं, त्यांच्या भावाच्या शस्त्र परवान्यावरती योगेश कदम सचिन तर यामध्ये काल गृहराज्यमंत्र्यांनी काहीतरी विधान केलं, ते स्टेटमेंट माझ्या वाचनात अजून आलेलं नाही आहे. पण अशा पद्धतीनं जर गृहराज्यमंत्रीच अशा पद्धतीनं शस्त्र परवान्यावर सही करत असतील तर एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत ही एक चिंताजनक बाब आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथामध्ये गांधीवध हे खरं तर शब्दांतर होतं, असा शब्द वापरण्यात आला होता. तो शब्द बदलला आणि आता गांधी हत्या किंवा गांधी खून असं त्याच्यामध्ये मुळात सुरुवातीला जो शब्द वापरण्यात आला यामध्ये जी कायम एक आयडिओलॉजी घुसवण्याचा प्रयत्न होतोय, हा आयडिओलॉजी घुसवण्याचा प्रयत्न नेमकी कोणी केला आणि त्यासाठी दोषी कोण आहे हे सुद्धा समोर येणं तितकंच गरजेचं आहे. ही दुरुस्ती जी केली गेली, या दुरुस्ती ही करणं गरजेचंच होतं, ती आवश्यक होती. परंतु सुरुवातीचा जो खोडसाळपणा आहे, हा खोडसाळपणा ज्याने कोणी केला असेल त्याची जबाबदारी निश्चित होणं गरजेचं आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांबरोबर बैठक होती, लाडक्या बहिणीसाठी सामाजिक न्याय विभागात 410 कोटींचा निधी वळवला. नाही, सामाजिक न्याय विभागाचा कुठल्याही प्रकारचा निधी वळवणं हे अत्यंत दुर्दैवी आहे, कारण समाजातल्या
शोषित वंचित घटकांसाठी त्याचा वापर होणं हे जास्त गरजेचं आहे. आणि या पद्धतीनं सरकार जर निधी पुरत नसेल तर नेमक्या योजना का जाहीर करता हा मोठा प्रश्न तयार होतो. आनंदाचा शिधा पण देणार नाही आयुक्तांची बदली झाली, आता पुढची बैठक केव्हा होईल? आता नवीन आयुक्तांनी चार्ज घेतला. नवीन आयुक्तांनी ज्यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी हर्डीकर साहेबांनी चार्ज घेतला त्यांना त्याविषयीची कल्पना असेल. पण इतक्या मोठ्या सुरस आणि चमत्कारिक कथा पिंपरी चिंचवड महापालिकेत मागच्या प्रशासक असण्याच्या काळात घडलेल्या आहे. तर मला वाटतं हर्डीकर साहेबांनाच थोडा श्वास घ्यायला वेळ लागेल या सगळ्या गोष्टी हे होण्यासाठी. त्यामुळे त्यांचा एकदा आढावा झाला की ती आढावा बैठक होईल. राज्यातील शाळांमध्ये आता हिंदीचे जे प्रश्न आहेत ते पुढे येताना पाहायला मिळतात. नरेंद्र जाधवांच्या मध्ये जी कमिटी अध्यक्षस्थानी ठेवली होती त्या कमिटीमध्ये जे शिक्षणाचे नाही, मुळात हा जो प्रकार आहे त्रैभाषिक सूत्र, हे त्रैभाषिक सूत्र हे मुळात नाहीच ना. किती ठिकाणी त्रैभाषिक सूत्र हे आधी 3 भाषांची सक्ती लादत असताना हे सांगावं. त्यामुळे त्रैभाषिक सूत्र हे जर नाहीच आहे तर आपण विनाकारण अट्टहास का करतोय. आणि जर सगळ्याच तज्ज्ञांचं याविषयी म्हणणं आहे की 5वी नंतर 3री भाषा ही गोष्ट शक्य होऊ शकते, तर मग ती पहिलीपासून घुसून अकारण एक त्यावर विद्यार्थ्यांवर आणि शिक्षण संस्थेवरच एकूण बोजा टाकण्याचं कारण आहे. महापालिका निवडणूक आता लवकर होणार आहे, तर शरद पवार गट काय सोबळावर लढणार की महाविकास आघाडी? येत्या काळात आदरणीय पवारसाहेब आणि महाविकास आघाडीचे सगळे नेते म्हणून याविषयी निर्णय घेतील तो तुमच्या समोर येईल. आता हिंदी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.